नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता सायली प्रतिमा आत्यांचा शोध कशा प्रकारे घेणार आणि हा शोध घेण्यासाठी सायलीला कोण मदत करणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की सायलीला अलिबागमध्ये प्रतिमा आत्या दिसलेल्या असतात आणि प्रतिमा आत्यांचा जीव सायलीने वाचवलेला असतो. ज्या माईंना सायलीने ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवलेलं असतं त्या प्रतिमा आत्याच असतात आणि याची सायलीला जाणीव होते. आणि म्हणूनच सायली घरी आल्यानंतर प्रतिमा आत्यांच्या फोटोकडे पाहते तेव्हा मात्र सायलीची खात्रीच होती की त्या नक्कीच प्रतिमा आत्या होत्या. आता सायली प्रतिमा आत्यांचा हॉलमधील फोटो आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि प्रतिमा आत्यांच्या फोटोवर ज्या माईंना वाचवलं होतं त्या माईंचं स्केच त्याप्रमाणे ती तयार करते. आता स्केच तयार करून झाल्यानंतर सायलीच्या लक्षात येतं. सायली त्यावर ओढणी ठेवते आणि आता तिचा पूर्ण विश्वास बसतो. ती मनाशीच म्हणते की आता कोणाचा माझ्यावर विश्वास बसला किंवा नाही बसला तरी चालेल, परंतु माझा पूर्ण विश्वास आहे की आपल्या प्रतिमा आत्या परत येणार आहेत, प्रतिमा आत्या जिवंत आहेत. सायली खूप खुश होते. तर तेवढ्यातच पूर्णाजी हॉलमध्ये येतात. तेव्हा पाहतात तर तिथे प्रतिमा आत्यांचा फोटो नसतो. आता प्रतिमा आत्यांचा फोटो नाही हे समजल्यानंतर पूर्णाजींची घालमेल सुरू होते. पूर्णाजी म्हणतात की आपल्या प्रतिमाचा फोटो कुठे आहे. तर सायली अर्जुनला रूममध्ये घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते, हे बघा, ज्या माईंना मी अलिबागमध्ये पाहिलं होतं, ज्या माईंना मी ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवलं होतं त्या माई म्हणजेच आपल्या प्रतिमा आत्या आहेत, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाहीत. तर अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे. सायली म्हणते की खरंच हे शक्य आहे. बघा ना, मी त्यावर ओढणीही ठेवली आहे, कारण त्या माईंनी ओढणीही घेतली होती. त्याप्रमाणे मी स्केचही तयार केला आहे. परंतु अर्जुनचा काही सायलीवर विश्वास बसायला तयार नसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, हा तुमचा भास होत आहे, प्लीज तुम्ही हा विषय इथेच थांबवा. अहो, तुम्ही प्रतिमा आत्यांचा विषय सतत काढत राहिलात तर पूर्णाजींना त्रास होत आहे. परंतु सायली म्हणते, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जुन म्हणतो, सायली, तुमचा भास आहे, अगोदर सुद्धा खूप वेळा तुम्हाला भास झाला होता आणि आता तुम्ही तर फोटो रूममध्ये घेऊन आला आहात. आता हा फोटो तुम्ही रूममध्ये घेऊन आलात त्यामुळे पूर्णाजीला किती त्रास होत आहे. तर सायली ही अर्जुनला म्हणते की पूर्णाजींना त्रास व्हावा यासाठी मी हे केलंच नाहीये, तर मी तुम्हाला पटवून देण्यासाठी प्रतिमा आत्यांचा फोटो रूममध्ये घेऊन आली आहे. परंतु अर्जुन काही सायलीवर विश्वास ठेवायला तयारच नसतो. आता सायली ही प्रतिमा आत्यांचा फोटो हॉलमध्ये घेऊन येते. तर पूर्णाजी विचारतात, सायली, अगं फोटो तू का काढलायस. तर सायली म्हणते, पूर्णाजी, मला असंच वाटत आहे की आपल्या प्रतिमा आत्यांना आपण असं भिंतीवर टांगायला नको आणि ते योग्य वाटत नाही. तर पूर्णाजी म्हणतात, सायली, परंतु तुला आज असं का वाटत आहे आणि आजच या गोष्टीची तुला जाणीव का होत आहे. तर सायली ही पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, परंतु तुमचा माझ्यावर विश्वास बसेल की नाही मला खरंच माहीत नाही. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा नको ठेवू, परंतु मी हे सत्य तुम्हाला सांगणारच आहे. तर पूर्णाजी विचारतात, सायली, अगं काय झालं आहे, तुला काय बोलायचं आहे सांग ना. तर सायली म्हणते, पूर्णाजी, जेव्हा मी अलिबागला गेले होते तेव्हा मला तिथे प्रतिमा आत्या दिसल्या. पूर्णाजी म्हणतात, सायली, हे कसं शक्य आहे. सायली म्हणते की हो, त्यांनी ओढणी गुंडाळली होती आणि त्याप्रमाणेच मी स्केच तयार केला आहे आणि मला आता खात्री वाटत आहे की ज्या माईंना मी ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवलं त्या प्रतिमा आत्याच होत्या. आता सर्वजण सायलीला विचारतात, सायली, अगं हे कसं शक्य आहे. सायली म्हणते, हो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु सायलीवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतात. पूर्णाजी म्हणतात, नाही सायली, असं काही होऊ शकत नाही, कारण आताच तर आपल्याला आपल्या प्रतिमाची डेड बॉडी सापडली आहे आणि तुला तर माहीतच आहे ना. तर सायली म्हणते, हो, परंतु तेव्हा सुद्धा मला वाटत होतं की आपल्या प्रतिमा आत्या जिवंत आहेत आणि आजही मला तेच वाटत आहे. तर पूर्णाजी म्हणतात, सायली, मला माहीत आहे की तुला प्रतिमाची किती काळजी वाटत आहे, माझी किती काळजी वाटत आहे, परंतु सायली, आपल्याला सत्य नाकारता येणार नाही. सत्य हेच आहे की आपली प्रतिमा आपल्यात नाहीये. मला माहीत आहे की मलाही कधी कधी जाणीव होत असते, मलाही भास होत असतात की आपली प्रतिमा आपल्या आजूबाजूला आहे, परंतु आजपर्यंत प्रतिमा कधीच समोर आली नाहीये. तर सायली म्हणते, परंतु अलिबागमध्ये शोध घ्यायला काय हरकत आहे. पूर्णाजी म्हणतात, सायली, आपण सगळीकडे शोध घेतला आहे, परंतु आजपर्यंत आपली प्रतिमा आपल्याला कुठेच सापडली नाहीये. तर आता सायलीवर कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं. पूर्णाजी सायलीची समजूत काढतात, परंतु सायलीच्या मनातून काही तो विषय जात नसतो. आता सायली विचार करू लागते की आता मी काय करू, माझ्यावर कोण विश्वास ठेवेल. आता मी हे रविराज सरांशी तरी बोलू का, ते तरी माझ्यावर विश्वास ठेवतील का. असा विचार करत सायली ही रविराज सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी येते. आता त्यांच्या घरी आल्यानंतर सायली खूप उदास असते. रविराज सर सायलीला विचारतात, सायली, अगं काय झालं आहे, तू एवढी उदास का दिसत आहे. तर सायली रविराज सरांना म्हणते, सर, मी घरी सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला,
परंतु माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. परंतु तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवाल ना? तर रविराज सर विचारतात, सायली अगं काय झालं आहे? तू कशाबद्दल बोलत आहे? तू जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. अगं तू जे काही बोलत आहेस ते काहीच समजत नाही. तर सायली म्हणते, सर मी जेव्हा अलिबागला गेले होते तेव्हा तिथे मला प्रतिमा आत्या दिसल्या. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो. रविराज सर विचारतात, सायली अगं हे कसं शक्य आहे? सायली म्हणते, हो रविराज सर, मी खरंच सांगते आहे, मी खरंच प्रतिमा आत्यांना तिथे पाहिलं आहे. तर रविराज सर म्हणतात, सायली अगं तुला भास झाला असेल. सायली अगं तुला तर माहितीच आहे ना, आपल्या प्रतिमाची डेड बॉडी हालीच काही दिवसांपूर्वी आपल्याला सापडली आहे. त्यानंतर डेड बॉडी ओळख झाली नाही म्हणून आपण DNA टेस्टसुद्धा केली आणि DNA टेस्टचे रिपोर्टही मॅच झाले होते. त्यामुळे ती प्रतिमाच होती आणि त्यामुळे आपल्या प्रतिमा आपल्याला सोडून गेली आहे. या गोष्टीवर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. सायली म्हणते की नाही, माझं मन हे मानायला तयारच नाहीये आणि आपल्या प्रतिमा आत्या आपल्या जवळच आहेत, आपल्या आसपास आहेत असंच मला भास होत आहे. आणि मी ज्या माईंना वाचवलं, ज्या ताईंना पाहिलं, त्या ताई म्हणजेच आपल्या प्रतिमा आत्या होत्या. आता रविराज सर सुद्धा सायलीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु सायली ही स्वतःच्या निर्णयावर ठाम असते. आता हे सगळं काही प्रियाने ऐकलेलं असतं. आता प्रतिमा आत्या जिवंत आहेत हे समजल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया ही रागाने सायलीला म्हणते, सायली अगं तुझं काय चाललं आहे? आजपर्यंत तू मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास, परंतु आता माझ्या बाबांनाही त्रास देत आहेस का? तुला माहीत आहे ना, आईची आठवण काढल्यानंतर बाबांना किती त्रास होतो, तरी सुद्धा हे सगळं काही तू मुद्दाम करत आहेस ना? तर सायली म्हणते, नाही प्रिया, मी हे काहीही मुद्दाम करत नाहीये. अगं मला जे वाटत होतं तेच मी बोलण्यासाठी मी इथे आले होते आणि माझा असा त्यांना दुखवण्याचा हेतू नव्हता. प्लीज मला समजून घे. तर प्रिया ही मुद्दामून सायलीवर चिडचिड करते. आता सायली ही रविराज सरांची माफी मागते आणि तिथून निघून जाते. परंतु रविराज सरांच्या मनात सुद्धा सायलीचं बोलणं सतत येत असतं. सायलीच्या बोलण्याचा रविराज सर सुद्धा विचार करू लागतात. तर प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते, जर प्रतिमा जिवंत असेल तर मात्र आपल्याला आता रस्त्यावर भीक मागायची वेळ नक्कीच येणार आहे. प्रियाला घाम फुटलेला असतो. आता प्रियाला काय करावं काहीच सुचत नाही. तर दुसरीकडे सायली सुद्धा विचार करू लागते की मी आता काय करू? माझ्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये. मी कोणाला माझ्या भावना समजावून सांगू? मला कोण समजून घेऊ शकतं? घरी मी एवढं सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, इथे येऊन रविराज सरांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आता माझ्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. आता मला माझं मन कोणाशी तरी मोकळं करावंच लागणार आहे. असं म्हणत सायली ही कुसुमताईंच्या घरी येते. तर कुसुमताई सायलीला अचानक पाहून विचारतात, सायली अगं काय झालं आहे? तू अचानक इकडे आली आहेस? सगळं काही ठीक आहे ना? आणि सायली तू एवढी उदास का दिसत आहेस? तुझा चेहरा एवढा का पडला आहे? तर सायली मात्र शांतच असते. कुसुमताई सायलीला पाणी देतात आणि शांत करत विचारतात, सायली अगं बोल ना, काय झालं आहे? तर सायली म्हणते, कुसुमताई माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीये. तर कुसुमताई म्हणतात, सायली काय झालं आहे? अर्जुन सर तुला काही बोललेत का? घरची व्यक्ती कोणी काही बोलली का? चल मी आत्ताच येते. तर सायली म्हणते, नाही कुसुमताई, मला कोणीही काही बोललं नाहीये, परंतु माझ्यावर विश्वास ठेवायला कोणीच तयार नाही. कुसुमताई विचारतात, सायली अगं तू कशाबद्दल बोलत आहेस? तर सायली म्हणते, कुसुमताई मी जेव्हा अलिबागला गेले होते तेव्हा मी तिथे प्रतिमा आत्यांना पाहिलं आणि हेच सत्य मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. तर कुसुमताई म्हणतात, सायली अगं परंतु हे कसं शक्य आहे? तू अगोदरच मला सांगितलं होतंस ना की हल्लीच प्रतिमा आत्यांची डेड बॉडी सापडली, मग हे कसं शक्य आहे? सायली तू काय बोलत आहेस? सायली म्हणते की हो, सगळ्यांना वाटते की प्रतिमा आत्यांची डेड बॉडी सापडली, परंतु त्या प्रतिमा आत्या नव्हत्या. माझं मन मला सांगत आहे की प्रतिमा आत्या जिवंत आहेत आणि म्हणूनच मी सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळ्यांना हेच वाटत आहे की प्रतिमा आत्या जिवंत नाहीत. रविराज सरांच्या घरी सुद्धा मी जाऊन आली, त्यांची सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तेही हेच म्हणत आहेत की प्रतिमा आत्यांचा मृत्यू झाला आहे. आता मी कशी समजूत काढू? मला काहीच सुचत नव्हतं आणि म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी इथे आली आहे. तर कुसुमताई म्हणतात, सायली अगं तू नक्की कुठल्या माईंबद्दल बोलत आहेस? तू कुठल्या माईंना पाहिलं आहेस? तर सायली म्हणते, कुसुमताई मी जेव्हा अलिबागला गेले होते तेव्हा एक बाई माझ्या समोर दिसल्या होत्या. त्यांचं ॲक्सिडेंट होत होतं आणि ते ॲक्सिडेंट होण्यापासून मी त्यांना वाचवलं. जेव्हा मी त्या माईंना वाचवलं तेव्हा मला वाटलं की त्या प्रतिमा आत्याच आहेत. तर कुसुमताई विचारतात, परंतु सायली तू त्यांचा चेहरा पाहिला होतास का? तर सायली म्हणते, पाहिला चेहरा, परंतु चेहरा पूर्ण पाहताच आला नाही, कारण त्यांनी चेहऱ्याला ओढणी गुंडाळली होती आणि त्यामुळे पूर्णपणे चेहरा दिसला नाही, परंतु मला वाटत आहे की त्या प्रतिमा आत्याच असाव्यात. तर कुसुमताई म्हणतात, अगं सायली ओढणी गुंडाळलेली व्यक्ती असंख्य असू शकतात. अगं दुसरीही कुठली तरी व्यक्ती असू शकते आणि तुला तर माहीत आहे ना
दिवाळीमध्ये माझ्या घरी ज्या ताई राहायला आल्या होत्या त्या सुद्धा अशाच सतत ओढणी गुंडाळून असायच्या. मग त्यांना तर आपण प्रतिमा आत्या म्हणू शकत नाही ना. अगं सायली, आपण कुठलीही अशी ओढणी गुंडाळलेली व्यक्ती दिसली म्हणून त्यांना आपली प्रतिमा आत्या नाही समजू शकत. आणि तुला प्रतिमा आत्यांचा सतत भास होत असतो आणि म्हणूनच तुला वाटत आहे की त्या प्रतिमा आत्या असाव्या. परंतु सायली, असं होणं शक्य नाही आहे ना. परंतु सायली मात्र आपल्या निर्णयावर ठाम असते. तर सायली ही कुसुमताईंना म्हणते, नाही कुसुमताई, माझा विश्वास आहे की त्या प्रतिमा आत्याच होत्या आणि आमच्या प्रतिमा आत्या जिवंत आहेत. तर कुसुमताई म्हणतात, सायली, आता मी सुद्धा तुझी समजूत कशा प्रकारे काढू मला नाही कळत. सायली ही कुसुमताईंना म्हणते, कुसुमताई, जेव्हा तू त्या ताईंचा फोटो मला दाखवणार होतेस त्यासाठी तू मला व्हिडिओ कॉल केला होतास, परंतु काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्या ताईंची भेट होऊच शकली नाही. परंतु कुसुमताई, त्या ताई कशा दिसत होत्या त्या तू मला सांगू शकतेस का? तर कुसुमताई म्हणतात, त्यांनी सुद्धा चेहऱ्याला ओढणीच गुंडाळली होती. सतत चेहऱ्याला ओढणी गुंडाळूनच असायच्या, कारण त्यांचा चेहरा सुद्धा थोडाफार भाजलेला होता आणि तोच लपविण्यासाठी त्या ओढणी गुंडाळत होत्या. परंतु त्यांच्या हातच्या फराळाला चव मात्र खूप छान होती. आणि तुला आठवतंय का, त्यांनी केलेलाच फराळ प्रिया तुमच्या घरी घेऊन आली होती. तेव्हा मात्र सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते, म्हणजे खरोखरच त्या प्रतिमा आत्या होत्या. तर कुसुमताई विचारतात, सायली, हे तू कशावरून म्हणू शकतेस? तर सायली ही कुसुमताईंना म्हणते, कारण जेव्हा प्रिया फराळ घेऊन घरी आली होती, पूर्णाजीने तो फराळ पाहिला आणि पूर्णाजीनं तो फराळ पाहिल्यानंतर प्रतिमा आत्यांची आठवण झाली होती. त्या फराळामध्येच प्रतिमा आत्यांचा पूर्णाजींना भास होत होता आणि म्हणूनच मला वाटत आहे की त्या प्रतिमा आत्याच असाव्यात. तर आता कुसुमताई म्हणतात, परंतु सायली, तू अलिबागमध्ये पाहिलंस त्या प्रतिमा आत्या असणं शक्य आहे का? तर सायली म्हणते की हो कुसुमताई, अलिबागमध्ये प्रतिमा आत्याच होत्या. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, अगं सायली, परंतु प्रतिमा आत्या एवढ्या दूर अलिबागमध्ये का जातील? सायली म्हणते, ते काही मला माहीत नाही, परंतु माझी खात्री आहे की अलिबागमध्ये प्रतिमा आत्याच आहेत. आता हे ऐकल्यानंतर कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली, तू एक काम करशील का, मला तुमच्या प्रतिमा आत्यांचा फोटो दाखवशील का? तर सायली म्हणते की हो, मी तुला प्रतिमा आत्यांचा फोटोही दाखवते आणि त्या माईंचं स्केचही मी तयार केलं आहे, ते सुद्धा मी तुला दाखवते. आता ते स्केच पाहून कुसुमताईंना धक्काच बसतो. कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली, याच ताई तर आपल्या घरी राहून गेल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटतं. सायली मनाशीच म्हणते, म्हणजे प्रतिमा आत्या एवढ्या जवळ असून सुद्धा आमची भेट झाली नाही. याचा अर्थ दिवाळीच्या दिवशी ज्या व्यक्ती घरी येऊन गेल्या होत्या, ज्या व्यक्तींचा मला भास झाला होता, त्या व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रतिमा आत्याच होत्या. आता तर काही झालं तरी मला प्रतिमा आत्यांचा शोध घ्यायलाच हवा. माझ्याजवळ कुठलाही पुरावा असल्याशिवाय माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. परंतु ज्यावेळी मी प्रतिमा आत्यांना प्रत्यक्ष सर्वांसमोर घेऊन येईल तेव्हा मात्र सर्वांना माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. आता सायली ही कुसुमताईंना विचारते, कुसुमताई, तू मला या सगळ्यामध्ये मदत करशील का? तर कुसुमताई म्हणतात, सायली, अगं तुला मी मदत करणार नाही असं होईल का? आता सायली ही कुसुमताईंच्या मदतीने प्रतिमा आत्यांचा शोध घ्यायचा ठरवते. आता सायली प्रतिमा आत्यांचा शोध कशा प्रकारे घेईल? सायलीला प्रतिमा आत्या सापडतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.